बातमी लातूरमधून आहे। लातूरमध्ये एक राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो खचलेला होता। त्या अनुषंगाने आता पावलं टाकण्यात येत आहेत, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या पद्धतीने मराठवाडा आणि परिसरामध्ये जबरदस्त असा पाऊस झालेला होता आणि त्यानंतर आता पावलं टाकण्यात येत आहेत। तिरुका राष्ट्रीय महामार्गावरील हा जुना पूल जो आहे तो खचलेला होता। 8 दिवसांपासून उदगीर घोणसी तिरुका जळकोट मार्ग वाहतुकीसाठी बंद होता। गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तिरू नदीला आलेल्या महापुरामुळे पुलाच्या भागाखालील माती वाहून गेली आणि पुलाच्या मध्यभागी सुमारे 10 फूट खोल भगदाड पडलं। त्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक बंद ठेवण्यात आली आणि मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांची त्यामुळे मोठी गैरसोय होते। रस्ता बंद असल्यामुळे उदगीर जळकोट 29-30 किलोमीटर अंतर असताना 50 किलोमीटर अंतरावरून जावं लागले आणि 40-50 रुपये तिकिटाला 80-85 रुपये तिकीट मोजावं लागले। एकतर आर्थिक भुर्दंड आणि वेळेचे अपव्यय होत आहे आणि वेगवेगळ्या पेशंट काही असतील लोकांना जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे। आणि आता बातमी आहे माझा इम्पॅक्टची। एबीपी माझाने ही बातमी लावून धरलेली होती, कारण बीडमधल्या दैठणा बाहुला या ठिकाणचा जो पूल आहे